आक्षेप घेणाऱ्यांचे प्रतिनिधी मॉक पोल वेळी उपस्थित होते। मॉक पोल सर्टिफिकेटसह पोलिंग एजंटची सही घेतली। बॅलेट पेपरवर निवडणूक का होऊ दिली नाही यावर सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। पुण्यात मवियाच्या पराभूत उमेदवारांची ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात दाव। सर्व पराभूत उद्या याचिका दाखल करणार। सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनाही भेटणार। राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार। दुसऱ्या कोणताही पक्षाचा अर्ज न आल्यानं नार्वेकरांची निवड होणार। राहुल नार्वेकर, बावनकुळे, तटकरे सागर बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीला। हिवाळी अधिवेशनाआधी नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता। 16 तारखेपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन। महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष। मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या शिवसेना आमदारांचं प्रगती पुस्तक तयार। संजय राठोड आणि अब्दुल सत्तार नापास, तर गोगावले, शिरसाट, सरनाईक, खोतकर, शिवतारे पास। आबू आझमी भाजपची बी टीम म्हणून काम करताय। समाजवादी पार्टी मवियातून बाहेर पडण्याच्या आझमींच्या घोषणेनंतर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। बाबरी मशिदी संदर्भातील मिलिंद नार्वेकरांच्या ट्विटवर अधिक खुलासा करावा। सपाच्या रईस शेख यांचा ठाकरे गटावर पलटवार। नंदुरबारच्या शहादा तालुक्यात दारू विरोधात लढणाऱ्या महिलांचा मोठा विजय। बॅलेट पेपरवर घेतलेल्या मतदानात महिलांना 612 मतं। आसोदमधील गावकऱ्यांचा जल्लोष। परवानगी नसतानाही बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळाव्या घेण्यावर ठाम। मात्र महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेशबंदी केल्याची माहिती। बेळगावचा मुद्दा शांत करण्यासाठी शिंदे गटाचे नेते उदय सामंत आणखी 2 नेते बेळगावला जाणार। सीमा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठी एकीकरण समितीशी चर्चा करणार। सिरियातील स्थानिक बंडखोरांचा राजधानी दमास्कवर दावा। राष्ट्रपती बशर अल असद देश सोडून पळाले। बंडखोरांकडे सत्ता सोपवण्यास पंतप्रधान तयार। विद्रोही सैन्याचा दावा। सिरियातील बंडाळीनंतर असद यांच्या राष्ट्रपती भवनात नागरिकांकडून लुटालूट। कैद्यांनाही विरोधी सैन्यानं मुक्त केल्याचा व्हिडिओ समोर। बंडखोर गटाकडून हवेत गोळीबार करत जल्लोष साजरा।